नमस्कार. आज आपण आपल्या पॅथॉलॉजी आणि सेल्स या विषयामध्ये आपण एक नवीन व्हिडिओ सुरू करूया. ह्या व्हिडिओमध्ये आपण सेल म्हणजे काय, जो आपल्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये पेशी असतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सेल म्हणतो, त्याचं काय काम आहे, त्याला का बरं बेसिक फंक्शनल युनिट म्हणतात, असं आपण समजून घेऊया. तर आपण असं हे डिस्कस करू या व्हिडिओमध्ये की पेशींचं स्ट्रक्चर, रचना ही कशी केली जाते. लक्षात घ्या, ही शारीरिक रचनाच्या बद्दल आपण बोलत आहोत. मानसिक रचना, सायकोलॉजी वगैरे ह्या चॅप्टर मध्ये नाही. तर आपण तीन मेन विषय आपण डिस्कस करूया. तर पेशी म्हणजे आपले बिल्डिंग ब्लॉक्स किंवा आपली शरीर ज्या ह्यानी बनलेली असते त्याबद्दल आपण डिस्कस करायचंय. एक पेशी एक छोटस शहरच आहे. त्याच्याच आतमध्ये त्याचं स्वतःचं कंट्रोल सेंटर आहे. त्याचं स्वतःचं पॉवर तयार करायची क्षमता आहे. आणि त्याची त्याची स्वतःची एक सिक्युरिटी आहे. आणि तिसरं म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या पेशींच्या बद्दल काळजी का घ्यावी याबद्दल आपण डिस्कस करायचं. ओके. तर आपण पहिल्या पुढच्या स्लाइड वरती जाऊ. तर ह्या स्लाइड मध्ये तुम्ही बघाल तर इथे मी एक भिंत दाखवली. तर ही भिंत आपण जर का बघितली तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी असतात. एक, आपण त्याच्यामध्ये सळ्या बघतो. दुसरं, आपण त्याच्यामध्ये विटा बघतो. त्याच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट कालवलेलं असतं. आणि त्याच्या साह्याने जे काही आपल्याला रचना पाहिजे शरीराची, तर ती रचना तयार केली जाते. तर आपली पेशी पण जे असतात ना, ते पण अशाच प्रकारे बनलेले असतात. त्याच्या आतमध्ये एक जागा असते, त्याचे स्वतःचे छोटे छोटे अवयव असतात, त्याचे विटा असतात, त्याला सेल मेम्ब्रेन म्हणतात, फॉस्फोलिपिड्स म्हणून असतात. आणि त्यानुसारच तो पेशी बनलेला असतो. तर आपण जर का जास्त डिटेलमध्ये जर का गेलो तर आता बघा की पेशी हे एक छोटेसे शहर कसे काय. तर ह्या डायग्राम मध्ये बघाल तर इथे बऱ्याच काही गोष्टी आहेत. त्याच्या आतमध्ये एक कंट्रोल सेंटर असते. त्याच्यामध्ये न्यूक्लियस म्हणून असतात. न्यूक्लियस मधनं डीएनए नावाचा एक घटक तयार होतो. त्या डीएनएच्या मुळे त्या शहरामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा तयार व्हायच्या ते इथे डिस्कस केलं जातं, दाखवलं जातं. तर हे माइटोकॉन्ड्रिया म्हणून असतात, ज्यांना ऊर्जा केंद्र किंवा पॉवर प्लांट असे म्हटले जाते. त्याच्यातनं ताकद जी मिळते त्यामुळे न्यूक्लियस मधून, कंट्रोल सेंटर मधून ज्या गोष्टी बाहेर मेसेज म्हणून पाठवल्या जातात तर त्या राबवल्या जातात. तर त्याच्यामध्ये मग रिसायकलिंग काय करायचं असेल, त्याच्यामध्ये समजा नवीन कुठल्या गोष्टी येऊन द्यायच्या असतील किंवा बाहेर जाऊन द्यायच्या असतील, किंवा त्याच्यामध्ये अजून काही मेंटेनन्स करायचं असेल, हे सगळं या ह्याच्यामध्ये डिसाईड केलं जातं. तसंच प्रत्येक पेशीचं स्वतःचं काम आहे. उदाहरणार्थ आपण घेऊया थायरॉइडच्या पेशी. तर थायरॉइडच्या पेशी हे थायरॉक्सिन नावाचा हॉर्मोन तयार करतात. ते अंदाजे साधारणतः बघा ह्या ER किंवा गॉल्गी ॲपॅरेटस ह्यांच्यामध्ये तयार केले जातात. इथून हे ह्या दरवाजांच्या मार्फत हे बाहेर पाठवले जातात. असा हा पेशी असतो, जो एक छोटा शहर असं मानलं जातं. आणि त्यामुळे हे शहर जर का व्यवस्थित राहिलं, ह्याच्यामध्ये जर का भिंत त्याची व्यवस्थित राहिली, जी आपण आधीच्या स्लाइड मध्ये बघितली, तर तर ती आपल्याला ऍक्च्युली खूप मदत करते. आता आपण पुढे बघू की बाबा ह्या पेशींची काळजी का घेतली पाहिजे. तर पेशींची काळजी घेण्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे, जर का ही भिंत किंवा हा पेशी जर का अपयशी झाला किंवा त्याची ताकद कमी झाली, तर मग तिथे आजार होऊ शकतात. आजार होण्यामुळे मग काय होतं की त्यांची ताकद कमी होते. ताकद कमी झाली तर मग आपलं पॉवर हाऊस म्हणजे माइटोकॉन्ड्रिया हे काम करायचं बंद करतं. त्यांनी काम करायचं बंद केलं की मग ताकद नाही तयार होत. ताकद नाही तयार झाली की मग हे बाकीचे जे त्याचे महत्वाचे कार्य आहेत, जसं की आपण बोललो की थायरॉक्सिन तयार होणं थायरॉइडच्या ग्रंथींमध्ये, या त्याच्यातलं जे काही नको असलेल्या गोष्टी ते बाहेर फेकणं, हवे असलेल्या गोष्टी आतमध्ये घेणं,
हे सगळं जे झालं पाहिजे ते नाही होत आणि त्यामुळे मग हा पेशी त्याचं काम करू शकत नाही. मग नंतर येते लाईफस्टाईल ॲज मेंटेनन्स. जीवनशैली ही आपण कशी सांभाळली, ती जर का व्यवस्थित झाली, तर आतलं सायटोप्लाझम तुमचं व्यवस्थित राहतं. त्या पेशीला हवं असणारं पाणी मिळालं, त्याला हवे असणारी रेस्ट मिळाली, तर मग तो पेशी परत व्यवस्थित काम करू शकतो. आणि अशा रीत्याने आपण आपल्या पेशींची काळजी घेऊ शकतो. त्याला हवे तसं तेवढं न्यूट्रिशन मिळू शकतं. त्याची मेम्ब्रेन, त्याची भिंत जी आहे ती व्यवस्थित राहू शकते. आणि त्यामुळे मग आपल्या पेशी चांगलं व्यवस्थित काम करू शकतात. तर असं हा एक छोटंसं इंट्रोडक्शन आहे पेशींच्या बाबतीत. पेशींची काळजी कशी घ्यावी, पेशींमध्ये काय नवीन असतं, काय हवं असतं, तर हे सगळं डिस्कस केलं जातं. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे काही 4-5 मेन टॉपिक आहेत ते आपण डिस्कस करूया. हायपरप्लाझिया म्हणजे काय? हायपोप्लाझिया म्हणजे काय? मेटाप्लाझिया, हायपरट्रॉफी आणि एट्रोफी म्हणजे काय? लक्षात घ्या, हे बहुतांशी नॉर्मल फंक्शन्स आहेत आपल्या पेशींचे, जे की प्रत्येक पेशी करत राहतो, प्रत्येक क्षणी करत राहतो. तर इथून नॉर्मल कार्य, हवे असणारं कार्य हे कसं होते आणि त्यातून बिघाड झालेलं कार्य हे कसं होते, हे लक्षात घ्या. धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल. अजून तुम्हाला काय माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. पुढील काही व्हिडिओज मी लवकरच आणेन. धन्यवाद.